आणि इथे दोन आहेत. तर नमस्कार मित्रांनो, आज आहेत 2024चे गणपतीच्या पहिली रात्र. आता आज आपण जाणार आहोत गणपतीच्या पाया पडायला. तर तुम्हाला दाखवणार मी गणपती कुणाच्या घरी गणपती आहे आणि गणपतीचे मालक कोण आहेत ते पण दाखवणार तुम्हाला. चला, तर आमच्या येथील दोधानी गावातील येथील गणपती तुम्हाला दाखवेन मी. तर तुम्हाला गणपती कसे आवडले तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा, तिथे फोटो काढायचे. ते मुलं बोलतात ना, हे आमचे मुलं आहेत. तर चला, तर जाऊ आपण गणपतीच्या पाया पडायला. बघा, हा दिसत असेल तो किसन सांबरीचा गणपती. हा 5 दिवसाचा गणपती असतो, पण या वर्षी 1.5 दिवसाचा आहे. तो उद्याला बुडेल. हे आपले सुरेश गुटे, ही त्याची मुलगी संस्कृती. हे सगळे दर्शनासाठी आलेले. हे किसन सांबरीचे बाबा आहे बघा. ते थोडे आजार आहेत, त्यामुळे इथे पत्त्याचा डाव पण चालू आहे बघा. नाही, इथं आपल्या दर्शनासाठी आलेले आहेत. मला पत्त्याचा डाव चालू आहे. हे बघा, हे किसन सांबरे यांचा गणपती असतो हा. तो यंदा 1.5 दिवसाचा आहे ना. यंदा 1.5 दिवसाचा आहे. तो उद्याला बुडेल. हे आमचे किसन सांबरीच्या दर्शनासाठी आलेले राजाराम मेंगाळ दिसत असतील. ही त्यांची वाईफ तिकडे गेले दर्शन करून. हा दिसत आहे राजू सांबरीचा गणपती. हे आमचे राजू सांबरे आहे बघा. यांचा पण 5 दिवसाचा गणपती असतो, पण त्यांच्या घरी पण थोडं दुःख झालं. यावर्षी 1.5 दिवसाचा गणपती ना. यावर्षी 1.5 दिवसाचा गणपती त्यांचा पण. खूप सुंदर मखराने त्यांनी पण सजवलेला आहे बघा. त्यानंतर पुढे आपण अजून वरती जाऊ, तुम्हाला दाखवेन अजून कोणकोणाच्या घरी गणपती आहेत ते. चला, आपण दर्शन घेऊ. हे बघा, इथे दिसत असेल हे आमचे सोमनाथ मास्तरांचा गणपती. चला, आतमध्ये जाऊ. हे बघा, हे आमचे सोमनाथ मास्तर. पण त्यांच्या दर्शनाला आलोय, तर त्यांचं दर्शन घेऊ. आज आरती पण नाही झाली. किती सुंदर मकराने सजवलेला गणपती. चला, तर आपण दर्शन घेऊ आता. हा गणपती दिसत असेल तो संजय चौधरी, आपले बैराम चौधरीचे भाऊ. हा बघा, हे संजय चौधरी. नमस्कार. हे त्यांची मिसेस बघा. बघा, त्यांनी पण किती सुंदर असं मखराने सजवलेला गणपती. त्यांचं गणपतीचं पण कितवं वर्ष आहे? 5वं वर्ष आहे. शेवटचं वर्ष असेल. त्यांनी खूप सुंदर अच्छा मखराने सजवलेला गणपती बघा. घे दर्शन घे. हे आमचे बाळ निरगुडे दादा दर्शन घेत असताना.
बघितलं असेल तुम्ही संजय चौधरीचा गणपती किती सुंदर आहे. तर मी पण दर्शन घेतो आता. चौधरी गणपती बाप्पाचं दर्शन घेतात. गणपती बाप्पा मोरया. या तुमची गॅंग आली आता इथं भरपूर भेट झालेली आहे दर्शनाला, ते तुम्हाला दाखवतो मी. तर गणपतीची पहिली रात्र सर्वांच्या घरी दर्शन घ्यावं लागतं ना. सर्वांचं जेवढी फॅमिली मंडळ असते सर्वांच्या घरी फिरत असते गावची. हा बघा, हा दिसत असेल तो आपला संभाजी चौधरीचा गणपती. बघा, त्यांनी पण खूप सुंदर असा मखर सजवलेला आहे, दिसत असेल तुम्हाला. हे बघा संभाजी चौधरी आणि त्यांचे बाबा. त्यांच्या पण गणपतीचा किती वर्ष, 4था वर्ष असेल गणपतीचा. म्हणजे असं नवस असतो, पण असं एकदा आणलं ना तर 5 वर्ष आणायला लागतो. तर 4थं वर्ष असेल गणपतीचं त्यांचं. अजून तुम्हाला आमच्या गावकीचा समाज मंदिराचा गणपती तिकडे पण जाणार आहोत. इथलं दर्शन घेतल्यानंतर जाणार तिकडे. हा इथं दिसत असेल तुम्हाला, हा समाज मंदिराचा गणपती दरवर्षीप्रमाणे असतो. हा समाज मंदिराचा गणपती तुम्हाला दिसत असेल. आम्ही थोडा लेट झालो दर्शनासाठी, कारण आताशे वाजलेत 8:30. सगळे लोक दर्शन करून गेले. आम्ही गणपती फिरत फिरत आलो ना. हे आमचे गजानन चौधरी, त्यांचे मुलगे 1 की 2, अजून किती तिसरा पण नाही. तिसरा बरोबर फिरवत नाही ते 2च ते दर्शन घेतील. हा आमचा प्रमोद चौधरीचा जोडा बघा, नवीन जोडा. हा दरवर्षीप्रमाणे ह्या सुंदर अशा मकराने सजवलेला समाज मंदिराचा गणपती आपल्या चापेआळीचा. सगळे दर्शन घेऊन गेले आता जेवणासाठी. ही माझी मुलगी बघा, आता 2nd इयरला आहे ती. तिथं बाप्पा घर तिथं एक किंजल पण आली, पण त्याच्या मम्मीला तर घेऊन येत नाही. पाय पडायला हा आपले नारायण पारधी त्यांची मुलगी. चला आता मी पण दर्शन घेतो. हे इथं आता तुम्हाला दिसत असेल
हे संभाजी चौधरीच्या गणपतीच्या दारामध्ये सगळे भोजनाला बसलेत जेवायला. जेवण चालू झालं आता, कारण आता भरपूर वाजले ना. पहिला आम्ही महाप्रसाद आता रात्रीचं चालू आहे, हे दिसत असेल तर. हे त्यांचे बाबा सर्वांना पानं देतात केळीचे, कारण केळीच्या पानावरचे जेवण कसं एकदम छान असतं ना. कारण जेवायचा हाच दिवस असतो गणपतीचा जेवायचा, आणि खूप सुंदर असं महाप्रसाद असतं. हे आमचे श्याम चौधरी आणि राजा गडकर. श्याम चौधरी पण आताच त्याची फॅमिली घेऊन आलाय. खूप लेट झाले ते पण. श्रेयान इकडे बघ. श्रेयान लपतो, तो थोडं नाराज आहे. तर आता जेवण वाढतील. हा बाळा सांबरे कधीच बोलत होता की माझे जेवताना पाया पडताना शूटिंग काढ, मी ब्लॉक मध्ये यायला पाहिजे, पण तो काही जमला नाही. तो दुसरीकडे गेला आणि मी दुसरीकडे गेलो. तर आता जेवताना त्याचे ब्लॉक येईल, तुम्हाला दिसत असेल. हे सगळे मी भावकी इथं बसली. तर संभाजीचे तिथं मी पण जेवायला बसलोय बघा, दिसत असेल तुझं. ही सगळी मंडळी बसली. तर जेवून जेव्हा आपण बघा मेनू दिसत असेल तुम्हाला. संभाजी चौधरी या सीताराम चौधरी वेटर झाला थोडा. हा दाखवलं इथं. हे थोड्या टायमाने जेवतील ते, तोपर्यंत आम्ही जेवणाचा स्वाद घेतो. मिरची अजून पाहिजे? हा देतो, मी देतो. ही घे माझी. आज गणपतीचा दुसरा दिवस. तर आम्ही चाललोय कोंडीची वाडीला आत्याच्या गणपतीच्या पाया पडायला. ते इथं पुढे तुम्हाला दिसत असेल, फॅमिली चालली आमची. थोडं मागं राहिलो, थोडं काम होतं. आणि कोंडीच्या वाडीवरती जाताना डॅमचा दृश्य बघूच असेल तुम्ही. खूप सुंदर असा मस्त डॅम आहे. या डॅम वरनं चालत जाताना खूप सुंदर असं बघायला मिळतं. इथून दिसत असेल फॅमिली चालले, मुलं इकडे बघतात. दाखवतो तुम्हाला. तिकडे कॅमेरा युट्यूब. डेव्हिड टाटा कर, तानू टाटा कर. चल येताना काढू. तिकडून जा, तिकडून. वर करू नको, ती मस्ती करीत चालले ते डॅम वर ना. अजिबात घाबरत नाही ते. पूर्ण चिकट चिकट झाले तरी मस्त. तानू तुला येतं का व्यवस्थित बोलते? टाइमपास नको करून बघत असाल तुम्ही लहान मुलं आमची.
फॉलो करो, लाइक करो, हमारे सब्सक्राइब करो. हे बघा आमचा तन्वीर आणि द्वीप. द्वीप थोडा घाबरतो पण आमचा तन्वीर घाबरत नाही, बिंदास उतरतो बघा. उतर असते पडल. हा द्वीप बघ किती घाबरतो. लाइक करो, फॉलो करो. तन्वीर किती पटापट उतरला आणि द्वीप बघ घाबरगुंडा आहे तो, घाबरगुंडा. हे ब्रिज दिसत असेल तुम्हाला डॅमचा, किती सुंदर ब्रिज आहे. बघ इथं आत्याचा गणपती दिसत असेल तुम्हाला. या गणपतीच्या पाया पडायला आलेलो आम्ही. हे माझे भाऊ आता गणपतीला हार चढवतील. बघा दिसत असेल तुम्हाला. हे सगळे आमची फॅमिली. पाणी घ्या, पाणी घ्या. पाणी पाहिजे तुला. आई बाप्पाच्या पाया पडते. आईकडे बघ. हे माझे भाऊजी बहीण. आत्ताच आत्याच्या गणपतीचं दर्शन घेऊन परत घरी निघालोय आता. इथं परत आलो आम्ही डॅम वरती. माझा मुलगा चढतोय बघा आता. बघा टाटा करतोय. लय मस्तीखोर आहे तो. हा बघा डॅमचं दृश्य दिसत असेल तुम्हाला. खूप सुंदर असं दृश्य. हे कोंडीची वाडीच्या गावची खासियतच आहे. तिथे जायला पावसाची ना रोड नाही ना, तो चालतच डॅम वरनं जावं लागतं. डॅम वरनं खूप चांगलं असे बघ किती पब्लिक येत असेल बघा, दिसत असेल तुम्हाला गावाकडे जाताना. हे सगळं डॅमच आहे. तर आता जाता जाता गावाकडचे 1.5 दिवसाचे गणपती पण निघले असतील. ते निघले तर ते भेटले तर मी तुम्हाला दाखवतो की गणपती गावाला निघतील. आता जातो गावाकडं. हे बघा मी सांगत होतो ना 1.5 दिवसाचे गणपती निघाले गावाला. हे बघा आमच्या आळीतले दिसत असतील तुम्हाला. हे 1.5 दिवसाचे गणपती. हा आमचा किसनदादा सांबरी यांचा गणपती आणि हा राजू सांबरीचा गणपती. हे 1.5 दिवसाचे गणपती चालले आता गावाला. ही सगळी मंडळी गणपती बाप्पाला निरोप देत असताना हे चालले आता गावाच्या बाहेर निघतील. हे आमच्याकडचे 2 गणपती निरोप घेत असताना ते आता आम्ही बस स्टॉपला दाखवू तुम्हाला. तसं आहो पुढं.
हे बघा आता इथं आता बस स्टॉप वरती आलोय आता. आमच्या वरच्या पाड्यातले 2 गणपती आले. तर अजून आता इकडनं पण येतील अजून 2 येतील किंवा 1 येईल. पण जोपर्यंत तो गणपती येत नाही तोपर्यंत आम्ही थांबू इथं. इथून मी गणपतींना इथूनच निरोप घेईन, कारण मी इथून पुढे जाणार नाही. इथं आता नदीकडे जातील ते. हे अंकुश गडकर, हे आपले राजू सांबरीचे गणपतीचा मान घेत असतात ना. हे आपले गजानन चौधरी, ते सुद्धा गणपती बाप्पाला निरोप द्यायला आलेत. हे आपल्या किशन दादा सांबरी यांचा गणपती. हे इकडनं दिसत असेल तुम्हाला. या पाड्यातनं सुद्धा एक गणपती आला आहे. 2 गणपती आले, हे बघा दिसत असेल तुम्हाला. आता येतील, म्हणजे टोटल आता 4 गणपती, 1.5 दिवसाचे गणपती आता 4 ते आपल्याला निरोप घेताना दिसत असतील. जास्तीत जास्त गावामध्ये भरपूर गणपती असतात, पण 5 दिवसाचे असतात ते. तर 1.5 दिवसाचे कमी आहेत. हे बघा, हे सुद्धा इकडचे गणपती आले आता. बाप्पाचं निरोप घेण्याचा वेळ आलेली आहे आता. मी 2च बोलत होते, पण जास्त गणपती निघले. इकडनं तरी 4 गणपती दिसत असेल तुम्हाला. हे बघा इथं. या पाड्यातनं तरी तुम्हाला 4 गणपती दिसले. आणि इथं आपले आमच्या पाड्यातनं 2 आले, ते दिसत असतील. हे बघा, हे पाड्यातनं आमच्या पाड्यातनं आले. हे एवढे लोक आता बाप्पाला निरोप घेण्यासाठी आले. हे बघा दिसले तुम्हाला. गणपती चालले गावाला आता. तर या पाड्यातनं सुद्धा आले गणपती. किती, एकच गणपती आला. ते टोटल भरपूर गणपती, 9 गणपती झाले. ते आता निरोप घेताना दिसत असतील तुम्हाला. तर आता आपण तर नाही जाणार पुढं, तर ते जाऊ दे. आता आम्ही बस स्टॉप पर्यंतच, हे सगळी मंडळी जेवढी दिसते ना, ही सगळी बस स्टॉप पर्यंत निरोप घेत असताना. तर जाऊ दे त्यांना. तर आपण येतो. माझी मुलगी चालली आता, तिला जाऊ दे. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि आवडली तर सबस्क्राईब करा. तर चला आपण इथंच ब्लॉग स्टॉप करतो.